लातूर जिल्ह्यात यावर्षी विक्रमी अतिवृष्टी झाली आहे। या अतिवृष्टीमुळे खरीपाचा हंगाम हातातून गेलेला असून शेतजमिनी खरडून गेल्यात, पशुधन दगावल्याच्या घटना घडलेल्या असून जिल्ह्यात घरांची पडझड झालेली पाहावयास मिळते। विशेषतः या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांना सरकारकडून समाधानकारक मदत मिळवून देण्यासाठी आपण बांधील असून यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याची माहिती माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। लातूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार संभाजी पाटील निलंगेकर बोलत होते। यावेळी निलंगा विधानसभा प्रभारी दगडू साळुंके, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती संजय दोर्वे, बाजार समितीचे सभापती नरसिंग बिराजदार, निलंगा तालुका अध्यक्ष कुमुद लोंबे, मंगेश पाटील, देवणी तालुका अध्यक्ष काशीनाथ गिरिमे आदींसह पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते। लातूरला यापूर्वी रेल्वेने पाणी पुरवठा करण्यात आला होता, याची आठवण करून देत आमदार निलंगेकर म्हणाले की दुष्काळ अनुभवलेला लातूर जिल्ह्याला आता जलमय परिस्थितीला सामोरं जावं लागतंय। यावर्षी लातूर जिल्ह्यात सातत्याने मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून गेल्या 1.5 महिन्यात अतिवृष्टीला सामोरं जावं लागलंय। अतिवृष्टीमुळे खरीपाचा हंगाम हातून गेलेला असून जिल्ह्यात सर्वाधिक पेरा असलेल्या सोयाबीनच्या पिकाचं 100% नुकसान झालं। तसेच खरीपाची इतर पिकेही हाती लागण्याची कोणतीही शक्यता नाही। अतिवृष्टीमुळे जीवितहानी कमी प्रमाणात झाली असून पशुधनही दगावले गेले। पूर परिस्थितीमुळे शेतजमिनी खडून गेल्यात। या सर्व परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी म्हणून आपण पोहोचविला असल्याची माहिती आमदार निलंगेकर यांनी यावेळी दिली। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसह नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक असणारे पंचनामे 100% करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिलेल्या असून पंचनाम्याबाबत कोणाची काही तक्रार असेल तर त्याची दखल घेऊन नुकसान झालेल्या प्रत्येकाचे पंचनामे होतील अशी ग्वाही आमदार निलंगेकर यांनी यावेळी दिली। अतिवृष्टीने सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचं झालं असून शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे। पहिल्या टप्प्यातील मदत मिळालेली असून सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीची मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी शासन आणि प्रशासन यांच्याशी संपर्क साधून आवश्यक तो पाठपुरावा सुरू आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समाधानकारक म्हणजे हेक्टरी 50,000 रुपये मदत कशी मिळेल यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात असून शेतकऱ्यांना समाधानकारक मदत मिळवून देण्यासाठी आपण बांधील असल्याची ग्वाही आमदार निलंगेकर यांनी यावेळी दिली। अतिवृष्टीचा नैसर्गिक ही आपत्ती असून या आपत्तीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांच्या पाठीशी लोकप्रतिनिधी म्हणून सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून प्रत्येकानं खंबीरपणे उभे राहावे अशी अपेक्षा आमदार निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केली। त्याचबरोबर शेतकऱ्यांना समाधानकारक मदत मिळवून देण्यासाठी सर्वच पक्षातील लोकप्रतिनिधींनी पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर एकत्र येऊन शासनाकडे आवश्यक तो पाठपुरावा करावा। तसेच गरज पडल्यास आंदोलन करण्याची वेळ आली तरी सर्वांनी यामध्ये राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे यावे असे आवाहन आमदार निलंगेकर यांनी केले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.